ब्रेकिंग न्यूज. काँग्रेसमध्येच नेत्यांना आवर घालण्याची मागणी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या मराठा नेत्यांवर महेश भैया डोंगरे पाटील यांचा जोरदार हल्लाबोल. लक्ष्मण हाके यांच्यासह विजय वडेट्टीवार यांच्यावर डोंगरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही त्यांनी आपल्या निशाण्यावर घेतले आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना आवर घालायला हवा असा थेट इशाराच महेश भैया डोंगरे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोंगरे पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेमके महेश भैया डोंगरे पाटील काय म्हणाले, विजय वडेट्टीवार आणि लक्ष्मण हाके यांच्यावर त्यांनी कोणते आरोप केले, पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ. काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाच्या उघडपणे विरोधात भूमिका घेत आहेत. काही ओबीसीतील दलाल मंडळींची बैठका घेऊन गावगाड्यात मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमाऱ्यासारख्या दलालाला आर्थिक रसद पुरवून मराठा समाजाच्या विरोधात गरळ वाकण्याचं काम करण्यासाठी हा वडेट्टीवार त्यांना रसद पुरवत आहे. विजय वडेट्टीवार उघडपणे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहे आणि काँग्रेस पक्षातील मराठा समाजाचे नेते असणारे, ज्या काँग्रेस पक्षाला मराठा समाजाने एवढे दिवस मतदान करून काँग्रेस पक्षाला सहकार्य केलं, हेच तुम्ही परतफेड करणार आहे का? जर तुम्ही विजय वडेट्टीवारची जर हकलपट्टी जर करण्याची मागणी नाही केली तर येणाऱ्या काळात तुमच्या मतदारसंघात येऊन तुमच्या विरोधात मराठा समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्षाने कधीही मराठा समाजाची आरक्षणाचा प्रश्न घेतला नाही किंवा मराठा समाजाला काय देण्यासाठी प्रयत्न केला नाही. आम्ही काँग्रेस पक्षातील मराठा नेत्यांना तुमचं मराठा रक्त कुठं आहे? या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मराठा आहात, पृथ्वीराज चव्हाण मराठा आहात, बाळासाहेब थोरात मराठा आहात, सत्यजित बंटी पाटील मराठा आहात, विश्वजित कदम मराठा आहात, रजनीताई मराठा आहात, यशोमतीताई ठाकूर मराठा आहात, अमित जनक मराठा आहात, कल्याणराव काळे मराठा आहात, विशाल पाटील मराठा आहात, अमित देशमुख मराठा आहात. हे मराठा असल्यानं तुमच्यातलं रक्त कुठं गेलं? तुम्ही गप्प का? कारण का तुमचा जर या विजय वडेट्टीवारला मुख्य पाठिंबा तर नाही ना. 2 दिवसाच्या आत तुम्ही जर भूमिका नाही डिक्लेअर केली तर तुमच्या मतदारसंघामध्ये मराठा समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रात जे उरलेलं काँग्रेस आहे ना त्याच्या मराठा समाज राऊंड अप फिरल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या 13 जे खासदार आले ना यावेळेस फक्त मराठ्यांच्या जीवा आले आणि तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात विजय वडेट्टीवार उघड भूमिका घेतो, भोगतो आणि तुम्ही मुकसमती देता गप गिळून बसता. तुमच्यात रक्त मराठ्याचं आहे का नाही? तुमचं रक्त कुठं गेलं? मराठा असलेलं रक्त कुठं आहे? तुमच्यात जर ओरिजिनल मराठा रक्त असेल, खवळून उठत असेल तर या विजय वडेट्टीवारची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करचाल आणि मराठा समाजाविषयी तुमची भूमिका जाहीर करचाल. अन्यथा तुमचाही आम्ही निषेध करू आणि येणाऱ्या काळात काँग्रेसच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही.